कक्षा दशमी द्वितीयः पाठः व्यसने मित्रपरीक्षा। हितोपदेशात् स्वीकृता एषा कथा। हितोपदेशस्य कर्ता नारायणपण्डितः। हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति। मित्रलाभः, सुहृद्भेदः, विग्रहः, संधिः च। ग्रन्थेऽस्मिन् पशुपक्षिणां कथामाध्यमेन नीतिवचनानि बोधितानि। विद्यार्थ्यांनो बघा, हितोपदेशामधून ही व्यसने मित्र परीक्षा ही कथा घेण्यात आलेली आहे। मग आता हितोपदेशाचे कर्ता कोण आहे, त्याची रचना कुणी केली, ते कुणी लिहिलं, तर विविध पशुपक्षींच्या माध्यमातून ही कथा नारायण पंडिताचार्यांनी लिहिलेली आहे। हितोपदेश या संग्रहामध्ये जे काही कथा आहेत त्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत। पहिला भाग म्हणजे मित्रलाभः, दुसरा सुहृद्भेदः, तिसरा विग्रह आणि चौथा संधी। अशा पद्धतीनं 4 विभाग केलेले आहेत या हितोपदेशाच्या संग्रहामध्ये नारायण पंडिताचार्यांनी। आणि त्यापैकी एक ही कथा व्यसने मित्र परीक्षा म्हणून आपल्या पाठामध्ये पुस्तकात घेण्यात आलेली आहे। तर ह्यामध्ये काय आहे ते आता पुढे आपण बघूया। पहिला परिच्छेद। अस्ति एकं चंपकं नाम अरण्यम। अरण्ये चित्रांगो नाम मृगः, एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म। बघा, एक चंपक नावाचं एक अरण्य होतं, जंगल होतं, आणि त्या जंगलामध्ये एक चित्रांग नावाचं हरिण आणि एकाक्ष नावाचा एक कावळा, तिथं दोघं अगदी स्नेहेनं आनंदानं ते दोघं मित्रच होते, ते दोघं राहत होते। एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः। आता हा जो चित्रांग जो होता, चित्रांग म्हणजे कोण, हरिण, तर तो एकदा असंच वनामध्ये भटकंती करत होता, तेव्हा त्याला तिथं हिंडत असताना त्याला शृगालानं, म्हणजे शृगाल म्हणजे कोण, कोल्हा, तर त्याला एका कोल्ह्यानं बघितलं, त्या हरणाला। क्षुद्र बुद्धी नाम सहा शृगालः स्वार्थ हेतूना मृगेण सह मित्रताम ऐच्छत। आणि आता त्या शृगालानं, त्या कोल्ह्यानं काय केलं, तर त्या हरणाला, तो तसा क्षुद्र बुद्धीचाच होता, त्याची बुद्धी तशी चांगली नव्हती, चांगल्या उद्देशानं तर त्याला मैत्री करायचीच नव्हती, काहीतरी त्याला त्यामध्ये स्वार्थ हेतू होता। तर त्यानं काय विचार केला की आपण या हरणाबरोबर पहिल्यांदा मैत्री करूया, म्हणून त्यानं त्याच्याशी मैत्रीचा प्रस्ताव ठेवला। म्हणजे थोडक्यात त्यानं त्याची इच्छा व्यक्त केली, त्या कोल्ह्यानं त्या हरणाशी आपल्या मैत्रीत्वाची इच्छा व्यक्त केली। अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धीः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः। आणि त्यानंतर काय झालं, हरणाला त्यानं विचारलं की माझ्याशी मैत्री करशील का म्हणून। तर हरणाला पहिल्यांदा हरणानंतर त्यानं स्वतः होकार दिलाच, आणि त्या हरणाबरोबर शेवटी हरिण त्याला आपल्या घरी, म्हणजे जिथं तो आणि एकाक्ष नावाचा जो काही कावळा होता, तर ते जिथं राहत होते तिथं ते हरिण त्यांना घेऊन गेलं। त्यानंतर सूर्यास्त समयी ते हरिण त्या कोल्ह्याला आपल्या घरी घेऊन जातं। मृगशृगालौ दृष्ट्वा काको वदत्। आता घरी आल्यानंतर त्या कावळ्यानं त्या कोल्ह्याला आणि त्या हरणाला एकत्र बघितलं, आणि नंतर त्यानं कावळ्यानं आश्चर्यानं विचारलं, सखे चित्रांग कोयम द्वितीयः। अरे मित्रा चित्रांगा, हा दुसरा कोण आहे तुझ्याबरोबर। मृगः अब्रूत। ते हरिण म्हणालं, जंबूकोयम, जंबूकः अयम, जंबूकोयम, हा जंबूक आहे। अस्मत् सख्यम इच्छती, आपली मैत्री तो इच्छित आहे, आपल्याशी तो मैत्री करणार आहे। का कहा उपादिशत, हे ऐकल्यानंतर तो कावळ्यानं एक प्रकारे उपदेशच केला त्या हरणाला। काय तर अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता। अचानक असा जर कोण अपरिचित अनोळखी जर आला आणि त्यानं जर काय आपल्याशी जर सख्य ठेवायचं जर विचार मांडला, तर त्याच्याबरोबर मैत्री करणं, संधी करणं हे योग्य नाही। तद आकर्ण्य जंबूकः स कोपम आह। तद आकर्ण्य, ते ऐकून तो जंबूक जो होता, जंबूक नामक जो कोल्हा होता, तो चिडला आणि तो रागानं म्हणाला, मृगस्य प्रथम दर्शने भवानापि अपरिचिता एव आसीत। ह्या हरिण तो कोल्हा
त्या कावळ्याला म्हणाला की तू आणि हरिण दोघं सुद्धा आत्ता तुम्ही दोघं अगदी भावांप्रमाणे राहताय, मैत्री करून राहताय, पण तुम्ही दोघं सुद्धा पहिल्यांदा जेव्हा भेटला होता प्रथम दर्शनामध्ये, पहिल्या भेटीमध्ये अनोळखीच होता ना, तसा मी पण आता अनोळखी आहे. मग यथा अयम मृगः मम बंधुः तथा भवानपि, त्यामुळे आता हा जर माझा जर भाऊ झाला, हा जसा तुझा भाऊ आहे तसा माझा पण भाऊ आहे, किंवा मी याचा भाऊ असेल तर तू माझा भाऊ झालास, अशा पद्धतीनं आपण बंधुप्रेमाने राहू, त्यात काय दोष आहे, असं तो रागावून तो कोल्हा त्या कावळ्याला म्हणतो. मृगः अब्रवीत अलम विवादेन. मग कावळा आणि तो कोल्हा या दोघांचं असं बोलणं चाललेलं होतं, तेव्हा मग लगेच मध्येच हा हस्तक्षेप करतो ते हरिण आणि म्हणतो की अरे बास, तुमचं भांडण काय आता तुम्ही करू नका. अलम विवादेन, अलम म्हणजे काय, पुरे आता तुमचा वाद. वयम सर्वे आनंदेन एकत्र निवसामहा. आता आपण तिघजण आनंदानं एकत्र मैत्रीपूर्ण वातावरणात राहूया. काकेन उक्तम एवम असतु. आणि तो कावळा म्हणाला ठीक आहे, असू दे, असंच असू दे, राहूया एकत्र. त्यानंतर किंचित कालानंतरम शृगालः मृगम अवदत. काही काळ गेल्यानंतर, काही दिवसांनी तो कोल्हा त्या हरणाला म्हणाला, वनेस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति. ह्या आपल्या जंगलामध्ये एक सस्यपूर्ण, सस्य म्हणजे काय, गवत, झाडी झुडपं अशा अर्थानं. सस्य म्हणजे पीक असं पण त्याचा अर्थ होतो, शेतातलं पीक. तर सस्यपूर्ण क्षेत्र म्हणजे भरपूर गवत, झाडी झुडपं असं असलेलं एक क्षेत्र ह्या जंगलामध्ये आहे, असं तो कोल्हा त्या हरणाला एक दिवस म्हणतो. दर्शयामि त्वाम, तुला मी ते दाखवतो. त्यानंतर तथाकृते मृगाः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत. मग एक दिवशी तो कोल्हा त्या हरणाला घेऊन जातो, त्या जिथं भरपूर झाडी झुडपं गवत होती तिथं तो घेऊन जातो. आणि तिथं गेल्यानंतर ते हरिण तिथं त्याचं झाडं झुडपं वगैरे खायला लागतो किंवा गवत वगैरे खायला लागतो. तद्दृष्ट्वा एकस्मिन दिने क्षेत्रपतीना पाशः योजितः. काही दिवस असंच ते हरिण आपल्या घरातून त्या जिथं जास्त झाडी झुडपं आहेत, सस्यपूर्ण जे क्षेत्र आहे, तिथं जाऊन तो रोज असा तिथं त्याचं खाणं खायला लागला होता. ते 1-2-3 दिवस बघितल्यानंतर ती जी काय जागा होती, त्या जागेचा जो मालक होता, लँडलॉर्ड, तर तो क्षेत्रपती म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. तर त्या जागेच्या मालकानं तिथं बघितलं, म्हणजे त्याला आपण माळी असं पण म्हणू थोडा वेळ. तर त्या माळीनं तिथं बघितलं की एक हरिण येतंय आपल्या इथं जागेमध्ये आणि ते सगळं आपलं गवत वगैरे खाऊन जातंय, झाडं वगैरे पानं वगैरे खाऊन जातंय. तर त्याला आपण आता पकडायला पाहिजे, काहीतरी अटकाव केला पाहिजे. मग ते बघितल्यानंतर त्यानं काय केलं, त्या माळीनं, तर त्यानं एक पाश रचला. म्हणजे काय केलं, त्यानं एक जाळी केली आणि त्या जाळ्यामध्ये त्याला पकडायचा त्यानं एक प्लॅन केला होता, एक नियोजन केलं होतं. तर तत्र आगतः मृगः पाशैर्बद्धः. आणि एक दिवस तिथं असंच हरिण जेव्हा चरायला आलं, गवत चरायला आलं, तेव्हा त्यानं काय, तो त्या जाळ्यामध्ये अडकला गेला, बांधला गेला. ते हरिण बांधलं गेलं. सहा अचिंतयत. सहा म्हणजे सहा मृगः. ते हरिण, त्या हरणानं विचार केला. काय विचार केला, इदानीं मित्राण्येव शरणं मम. आता मी असा बांधला गेलोय की आता मी स्वतः काही करू शकत नाही, सुटू शकत नाही. त्यामुळं आता मला कुठल्या तरी मित्राचीच मला आवश्यकता आहे आणि माझा मित्रच मला यातनं आता सोडवू शकतो या संकटातनं. तर दुरात तत्पश्यन् जंबूकः मनसी आनंदितः. पण तिथं लांब बसून, एका झाडाच्या शेजारी बसून वाकून तो कोल्हा सगळं बघत होता की ह्या क्षेत्रपतीनं ह्या आपल्या हरणाला कसं बांधून ठेवलंय, तो कसा अडकलाय, ते तो लांबूनच बघत होता तो कोल्हा, पण काय करत नव्हता. आणि आनंदित पण तो झाला होता कोल्हा की हरणाला त्या माळ्यानं पकडल्यानंतर. सहा अचिंतयत. सहा म्हणजे शृगालः, जंबूक नावाचा तो कोल्हा होता, त्यानं विचार केला की फलितम मे मनोरथम. माझं मनोरथ जे आहे ते फलित झालं. म्हणजे काय, त्याचा मनोरथ काय होतं, मनोरथ म्हणजे त्याचा एक मनामध्ये उद्देश होता. ही मैत्री करण्याच्या वेळीच त्याचा एक मनात उद्देश होता की ह्या आपण हरणाला एक दिवस खायचंय, हे आपलं अन्न आहे. आणि ही त्याची इच्छा, कुबुद्धीनं त्यानं ही इच्छा मनामध्ये ठेवलेली होती आणि ती इच्छा ठेवूनच त्यानं आपल्या हरणाबरोबर मैत्री केलेली होती. आणि त्यामुळे तो आनंदित झालेला होता की आता हरिण तर बांधला गेलेला आहे, बरोबर, एक दिवस आता हा मरेल, तो माळी ह्याला मारेल, तो मारल्यानंतर मग मी ह्याला खाऊन टाकीन, त्यामुळे मला माझं खाद्य मिळालं. अशा प्रकारचा त्याचा मनोरथ होता, मनामध्ये एक विचार होता.
त्यामुळं तो म्हणतो की माझं तरी मनोरथ पूर्ण झालेलं आहे, फलित झालेलं आहे. इदानीं प्रभूतम भोजनम प्राप्स्यामी. प्रभूतम म्हणजे पुष्कळ, आता मला भरपूर असं मला अन्न मिळालेलं आहे. मृगस्तम दृष्ट्वा अब्रवीत. मृगः तं दृष्ट्वा अब्रवीत. त्या हरणानं, हा जो जाईत हरण अडकलेला होता, त्यानं काय केलं तर तो असं इकडं तिकडं विचार करत करत कुठं आपला ओळखीचा मित्र दिसतोय का, कावळा दिसतोय का, कोल्हा दिसतोय का, या विचारानं तो घाबरत सगळीकडे बघत होता. आणि लांबून मात्र झाडाच्या पलीकडं लपलेला हा कोल्हा त्याला नजरेस पडला, दिसला. मग लगेच तो काय म्हणाला, मित्र छिंदी तावन मम बंधनम. अरे मित्रा ये लवकर आणि छिंदी म्हणजे तोडून टाक, फाडून टाक. हे जे काय माझं बंधन आहे त्या माळ्यानं केलेलं, तर हे फाडून टाक आणि मला इथनं सोडव, असं तो इथनं त्या जाईत असतानाच जोरात ओरडतो त्या कोल्ह्याकडे बघून. त्रायस्व माम. त्रायस्व म्हणजे मला वाचव, मला वाचव. जंबुको दुरात एव अवदत. आणि तो मात्र जंबूक नावाचा जो कोल्हा होता तो तिथंच, तो हल्ला नाही, तिथंच बसून तो लांबून ओरडतो. काय म्हणून तर मित्र दृढोयम बंध. हा बंध काय, दृढ हा अयम बंध. दृढ म्हणजे घट्ट. हे जे काय बंध आहे, तुझे जे काय जाळी आहे ती फार घट्ट आहे. तर स्नायू निर्मितान पाषाण एतान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी. आज माझा व्रताचा दिवस आहे, उपवासाचा दिवस आहे, आणि हे स्नायूनं चर्मानं म्हणजे कातड्यानं वगैरे विणलेलं हे तुझं ते जाळं आहे, आणि त्या जाळ्यामध्ये तू अडकलेला आहेस. तुला जर मी सोडवायला यायचं म्हणलं आणि ते जाळं जर तोडायचं म्हणलं तर मला ते शिवावं लागेल. पण आज माझा उपवासाचा दिवस आहे, त्यामुळं आज मी ते त्याला स्पर्श करू शकणार नाही, आणि की आज माझा उपवासाचा दिवस आहे, त्यामुळे मी काय तुला सोडवू काय शकत नाहीये. इति उक्त्वा सहा समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः. पृष्ठतः म्हणजे मागे. तर असं तो लांबूनच कोल्हा ओरडतो आणि हरणाला ओरडून सांगितल्यानंतर तसाच तिथं झाडाच्या मागच्या बाजूला जाऊन शांत बसतो आणि तो त्याला काही मदत करत नाही. प्रदोषकाले असंच थोडा दिवस निघून जातो आणि सकाळची वेळ होती. प्रदोषकाले म्हणजे सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी अशा अर्थानं. प्रदोषकाले मृगम अन्विष्यन काकः तत्र उपस्थितः. आणि रात्रभर कावळा विचार करतो की पूर्ण रात्र होऊन गेली पण अजूनही आपला जे हरिण आहे मित्र, चित्रांग नावाचा जे आपला मित्र आहे तो अजून आलेला नाही आहे. म्हणून तो सकाळी कावळा शोधायला बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर मृगम अन्विषण. अन्विषण म्हणजे शोधत अशा अर्थानं क्रियापद आहे ते. अन्विषण काकः तत्र उपस्थितः. तो कावळा तिथं येतो जिथं त्याला जाळ्यामध्ये तो अडकला गेलाय ते हरिण, तिथं तो येतो. मृगम तथाविधम दृष्ट्वा सहा उवाच. आणि मृगाला असं म्हणजे आपल्या हरणाला जाळीमध्ये अडकलेलं बघून तो कावळा एकदम म्हणतो, सखे किम एतत. अरे मित्रा काय हे सगळं काय झालं, असं एकदम तो आश्चर्यानं बघून म्हणतो. मृगेण उक्तम. मग तो कोल्हा म्हणतो, ते हरिण म्हणतं, सुहृत वाक्यस्य अनादरात बद्धोहम. बद्ध हा अहम बद्धोहम असा आहे. बघा तो काय म्हणतो, कावळा विचारतो जाळीत अडकलेल्या हरणाला बघून की अरे चित्रांगा हे सगळं काय झालं, कसा तू अडकलास वगैरे अशा अर्थानं तो विचारतो. तर तो लगेच ते हरिण काय म्हणतं की अरे मित्राचा चांगला हितोपदेश मी ऐकला नाही आणि त्यामुळे मी असा बांधला गेलेलो आहे, असा अडचणीत आलेलो आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं की पहिल्यांदा कावळ्यानं तर उपदेश त्याला केलेला होता की अचानक आलेला जो अपरिचित आहे त्याच्याबरोबर मैत्री करणं, सख्य करणं हे बरोबर नाही, आपला परिचय चांगल्या प्रकारे असल्याशिवाय असं त्यांना सांगितलेलं असतं. पण तेव्हा तो काय ऐकत नाही ते हरिण आणि कोल्ह्याबरोबर मैत्री करतो. आणि त्यानंतर आता त्या चित्रांग नावाच्या हरणाला अनुभव येतो की खरंच हा काय चांगला मित्र नाहीये, मी एवढं बांधला गेलेलो आहे, मी त्याला ओरडून सांगतोय मला वाचव म्हणून, तरी देखील तो उगाच आपलं माझा आज उपवासाचा दिवस आहे, मी तुला वाचवू शकत नाही वगैरे म्हणून, जाईला शिवू शकत नाही वगैरे म्हणून तो कोल्हा लांबच बसलाय आणि तो आपल्याला काय सोडवायला आला नाही.
परंतु रात्रभर आपण घरी नाही गेलो ह्या काळजीपोटी आपला जो काही एकाक्ष नावाचा जो कावळा मित्र आहे तो मात्र आपल्याला सकाळी शोधत शोधत आला. म्हणजे खरंच त्यानं आपल्याला जो उपदेश पूर्वी केलेला होता तो उपदेश बरोबर होता हे त्याला हरणाला त्याची जाणीव झाली आणि म्हणूनच तो एकदम त्याला उपरती झाली आणि तो लगेच म्हणतो, अरे खरंच तर मी तुम्हाला सांगत होतास ते मी ऐकायला पाहिजे होतं, पण मी ते काय ऐकलं नाही आणि त्यामुळे मी असा बांधला गेलेलो आहे. बघा पुढं एक श्लोक पण आहे, ह्या उपदेशामध्ये एक श्लोक पण आहे. बघा तो श्लोक काय आहे, उक्तमच. तो काय म्हणतो कावळा, तर सुहृदाम हित कामानाम. सुहृद म्हणजे काय, मित्र. सुहृद म्हणजे मित्र. तर सुहृदाम हित कामानाम, मित्रांच्या जे काय हितोपदेश असतात, चांगले काय सल्ले असतात, यहा शृणोती न भाषितम, जो ऐकत नाही आणि त्याचा आचरण जो करत नाही, विपत सन्निहिता तस्य स नरहा शत्रुनंदनहा. म्हणजे थोडक्यात जो आपल्या मित्रांचे चांगले सल्ले ऐकत नाही, त्यांचा अनादर करतो, त्या सल्ल्यांचा, हितचिंतकांच्या सल्ल्यांचा जो अनादर करतो तो काय होतो, स्वतः तर ऐनवेळी कुठेतरी संकटात सापडतोच, परंतु त्यांना संकटात टाकणारे जी लोक असतात किंवा जे शत्रू असतात त्या शत्रूंना आनंद पण मिळतो. आलं का लक्षात? त्यामुळे त्याला शत्रुनंदन हा म्हणलेला आहे, म्हणजे शत्रूला आनंद देणारा अशा अर्थानं की तो स्वतः तर जे हितचिंतक आहेत त्यांचा तो सल्ला ऐकत नाही, तो सल्ला न ऐकल्यामुळे ते संकटात अडकतात, त्यामुळे त्यांना तर दुःख होतच आणि वर पुन्हा जे संकटात त्यांना पाडू इच्छित असतात त्यांना मात्र आनंद मिळतो, म्हणजे शत्रूला आनंद मिळतो. अशा प्रकारचा तो श्लोक आहे. बघा का कहा अब्रूत, मग तो कावळा म्हणतो सहा वंचक हा क्वा असते. तो जो वंचक आहे ना, म्हणजे अगदी दुष्ट बुद्धीचा जो काही तुझा तो मित्र आहे, ज्याला तू अगदी आदरानं जवळ केलं होतंस मित्र म्हणून, तो आता कुठं आहे, तो आता या संकटाच्या काळामध्ये. तर मृगेण उत्तम, तो ते हरिण म्हणतं, मन मांसार्थी तिष्ठत्यत्रैव, माझं हे कातडं खाण्यासाठी किंवा मला खाण्यासाठी त्याची तो वाट बघतोय की कधी मला तो माळी येऊन मारेल, मी मरीन आणि मग माझं तो मांस त्याला खायला मिळेल असा विचार करत तो वाट बघत थांबलाय माझ्या मरणाची. तो बघ तिकडच थांबलाय त्या झाडाच्या पलीकडे, असं तो म्हणतो. का कहा उक्तवान उपाय हा तावत चिंतनीय हा. मग तो कावळा म्हणतो हा बरोबर आहे, ठीक आहे, पण आता काहीतरी तुला सोडवायला आपण उपाय केला पाहिजे. अथ प्रभाते क्षेत्रपतीही लगुड हस्तः आगच्छन काकेन अवलोकितः. कावळ्यानं बघितलं की तर सकाळची वेळ झाली होती, तिथनं तो माळी क्षेत्रपती तिथनं येत होता त्या हरणाकडं. तर ते बघितल्यानंतर कावळा हरणाला म्हणतो, तम आलोक्य काकेन उक्तम. त्याला बघून कावळा म्हणतो, सखे मृग, अरे मित्रा हरणा, त्वम आत्मानं मृतवत संदर्शय. मृतवत म्हणजे मेल्यासारखा. तू काय कर, तो आता क्षेत्रपती यायला लागलेला आहे, बरोबर आहे, तर तू आधी मुळातच काहीही हालचाल न करता मृत अवस्थेत, म्हणजे तू मेलाच आहेस अशा पद्धतीनं तिथं काही श्वास वगैरे न घेता शांत पडून राहा, काही हालचाल करू नको. त्याला दाखव की तू पूर्णपणे मेलेला आहेस असं त्याला दाखव. वातेन उदरम पूरयित्वा पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. बघा तो काय सांगतोय, वातेन उदरम, वातेन म्हणजे वायूने, बरोबर आहे, श्वास आत घेऊन, उदरम पूरयित्वा, उदरम म्हणजे पोट, पूरयित्वा म्हणजे त्वांत आहे हा अवय, पूरयित्वा म्हणजे भरून, बरोबर आहे, म्हणजे पोटामध्ये पूर्ण श्वास खेचून घे आणि पादान स्तब्धीकृत्य, पाय न हलवता पाय स्तब्ध करून तिष्ठ, तसंच थांब, म्हणजे थोडक्यात मेल्यासारखं स्वतःला दाखव. यदाहम शब्दम करोमी, शब्दम करोमी म्हणजे मी हाक देईन. अशा प्रसंगामध्ये काय याचा अर्थ होतोय, मी जेव्हा तुला हाक देईन, काही खून करीन, तेव्हा तदा त्वम उत्थाय सत्वरम पलायिष्यसे, तू तिथनं उठ आणि भरकन तिथनं पळायला सुरुवात कर. मृगहा तथैव स्थितः. आणि मग असं कावळ्यानं सांगितल्यानंतर ते हरिण तसंच काहीही हालचाल न करता स्वतःला मेल्यासारखं दाखवून, थोडक्यात मेल्याचं नाटक करून तसाच जाळीमध्ये पडून राहतो. क्षेत्रपतीना मृगहा अवलोकितः उक्तंच. आणि ते क्षेत्रपती तिथं आला आणि त्यानं त्या जाळीमध्ये अडकलेल्या हरणाला बघितला आणि लगेच मनातल्या मनात म्हणाला, आहा स्वयं मृतोसी,
हा तर स्वतःच मेलेला आहे, मी काय मारायची गरजच पडली नाही, जाळीमध्ये अडकला, प्रयत्न केला असेल आणि आता तर हालत नाहीये, निश्चित पडलाय, म्हणजे तो मेलेलाच आहे, स्वतःच मेला, बरं झालं, मला काही कष्ट करावे लागले नाहीत. 6 मृगम बंधनात व्यमुंचत. आता तो मेलाच आहे म्हणल्यानंतर आता जाळी सोडायला काय हरकत नाही, जाळी तोडायला काय हरकत नाही, असा विचार करून त्या क्षेत्रपतीनं काय केलं, त्याची ती जाळी तोडायला सुरुवात केली, जाळीतनं त्या हरणाला बाहेर काढायला सुरुवात केली. ततः काक शब्दम श्रुत्वा मृगः सत्वरम पलायितः. बघा, कावळ्यानं काय सांगितलं होतं की जेव्हा मी तुला हाक देईन तेव्हा तू तिथनं पळायला सुरुवात कर लगेचच. म्हणल्यानंतर जसं त्या क्षेत्रपतीनं त्याची जाळी काढायला सोडायला सुरुवात केली तसं तो कावळा लांबून सगळं बघत होता आणि त्यानं सांगितलं होतं की मी तुला खूण केली की लगेच तू पळायला सुरुवात कर. आणि जसं त्याची जाळी बऱ्यापैकी तोडून झाली त्या क्षेत्रपतीची, तेव्हा लगेच हा कावळ्यानं त्याला हाक दिली, पळ म्हणून, अशी जोरात तो ओरडला त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर तो शब्द ऐकून, श्रुत्वा म्हणजे ऐकून, श्रु धातूला त्वांत अव्यय लागलेला आहे, श्रुत्वा म्हणजे ऐकून, मृगः ते हरिण सत्वरम पलायितः लगेचच तिकडनं तो पळून गेला, पळाला. तम उद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लघुडेन शृगालः तावधातः. आता तिकडनं भरकन ते हरिण उठलं आणि पळायला सुरुवात केलं. म्हणल्यानंतर त्या क्षेत्रपतीला कळलं तर हा तर जिवंत आहे, पण आता ह्याला मारलं तर पाहिजे आता. म्हणल्यानंतर त्यानं हातामध्ये लगूड हस्तेनं, तो हातामध्ये लगूड म्हणजे एक दांडू काठी घेऊन तो आलेला होता तिथं. त्यामुळे भरकन त्यानं काय केलं, हा पळतोय असं बघितल्यानंतर त्या क्षेत्रपतीनं हातात दांडू घेतला आणि जोरात त्याला मारण्यासाठी त्यानं त्या हरणाच्या दिशेनं फेकलं. परंतु ते हरणाला काय तो नेम बसला नाही, हरणानं ते चुकवलं एक प्रकारे त्याचा नेम, आणि तो भरकन बाजूला झाला आणि बरोबर पलीकडं जे झाडाच्या अलीकडे बसलेलं जे काही बसलेला जो कोल्हा होता क्षुद्र बुद्धीचा, तो जंबूक नावाचा जो कोल्हा होता, त्या कोल्ह्याला तो दांडू ती काठी लागली क्षेत्रपतीनं फेकलेली आणि तो मात्र तिथं कोल्हा मरून गेला. अशा प्रकारे तुम्हाला आता लक्षात आला असेल की व्यसने मित्र परीक्षा या पाठातून आपल्याला असा हितोपदेश दिलेला आहे की जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो त्या खड्ड्यात एक दिवस तो स्वतःच पडतो.